शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतच विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. 4 मे पासून सुरू होणारे हे प्रशिक्षण सर्व संबंधित शिक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने या संदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे यांनी परिपत्रकाद्वारे प्रशिक्षणाचे वेळापत्रक व नियोजन स्पष्ट केले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 3 टप्प्यात पार पडणार आहे. राज्यस्तरावर 4 ते 7 मे दरम्यान मराठी आणि उर्दू माध्यमातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर जिल्हा स्तरावर 11 ते 14 मे या कालावधीत मराठीसह इतर माध्यमांसाठी प्रशिक्षण होईल. अंतिम टप्प्यात 18 ते 30 मे दरम्यान तालुका स्तरावर सर्व माध्यमांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून